नाशिकच्या जागेवरनं महायुतीतला गुंता वाढताना दिसतोय। शिंदेंच्या शिवसेनेकडनं हेमंत गोडसे आग्रही आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे। मात्र असं असताना यात एक नवा ट्विस्ट आलाय। दोघांचीही नावं आता मागे पडताना दिसतात। भाजपकडनं नवा सर्वे करत 3 नव्या नावांची चाचपणी केली जाते। भाजपचे आमदार राहुल ढिकले, अजित पवारांचे आमदार माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची नावं चर्चेत आहेत। गुढीपाडव्यानंतरच नाशिकच्या जागेवर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता वर्तवली जाते। संघ परिवाराकडनं ही चाचपणी सुरू असल्याचं कळतंय। नाशिकची जागा आमचीच आहे हो। नाशिकमध्ये आमचा खासदार 2 वेळा निवडून आलाय प्रचंड मताने। मी दरवेळेला त्या बाबतीत बोलतोय। ज्या ठिकाणी संघटन मजबूत आहे, ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहे, ती जागा आम्ही इतरांना कसं द्यायचं? आणि ही याबाबतची मागणी आम्ही दरवेळेला मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडलेली। या नाशिकबद्दल ज्या काही चर्चा होतात ते यासाठी होतात की तिथं अपोजिट मध्ये कोण आहे। तर मागची 2 निवडणुका जर पाहिलं तर कुणाला पाडून कोण निवडून आलं याचं जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये सर्वात पॉवरफुल हा हेमंत गोडसे आहे आणि म्हणून ती जागा मागण्याचा आमचा आग्रह आहे। महायुतीमध्ये प्रत्येक जागेला जे महत्व आहे, मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागेची जी काही किंमत असते ती आपण लक्षात घेतली पाहिजे। ही जागा पक्षाच्या कोणत्या पक्षाला द्यायची याचं वाटप करण्यापेक्षा ही कोणती जागा निवडून येईल आणि त्यामध्ये प्रामुख्याने नाशिकची जागा ही शिवसेनेची निवडून येते, म्हणून आमचा तो आग्रह आहे। आणि नाशिकसाठी कोणकोणत्या उमेदवारांची नावं चर्चेत आहेत आपण बघूया। मात्र ही 3 नावं जी समोर आलेली आहेत, राहुल ढिकले, माणिकराव कोकाटे आणि बोरास्ते यांच्यापैकी आता कुणाची